Hello students, let's learn about the circle and different parts of circle. A circle is a set of all points which are equidistant from a constant point. वर्तुळ म्हणजे काय आहे? एका विशिष्ट बिंदूपासून समान अंतरावरील बिंदूंचा संच आहे. सेट ऑफ ऑल पॉईंट्स विच आर इक्विडिस्टंट फ्रॉम अ कॉन्स्टंट पॉईंट. एका कॉन्स्टंट अशा किंवा स्थिर बिंदूपासून इक्विडिस्टंटवर असणारे सगळे जे काही पॉईंट्स आहेत त्यांचा सेट, त्याला काय म्हणायचं आहे? सर्कल असं म्हणायचं आहे. आणि त्या ठिकाणी आपण 7th स्टँडर्डला त्याचे पार्ट्स जे आहेत ते अभ्यासलेले आहेत. बघा, लुक ॲट दी फिगर. हिअर फिगर इज गिव्हन अँड कंप्लीट द चार्ट. फिगर बघायची आणि चार्ट कंप्लीट करायची. या चार्टमध्ये काय भरायचं आहे तुम्हाला? बघा, रेडियाई भरायचे आहेत, कॉर्ड्स भरायचे आहेत आणि डायमीटर्स भरायचे आहेत. मग रेडियस कोणकोणते आहेत या फिगरमध्ये? तर सेगमेंट CO, सेगमेंट OB, सेगमेंट OA, सेगमेंट OF, सेगमेंट OD, OE अशा तुम्ही त्या ठिकाणी रेडियसची नावं लिहायची आहेत. तुम्हाला जे काही रकाने दिलेले आहेत त्यामध्ये रेडियसची नावं लिहायची आहेत. त्यानंतर कॉर्ड्स कोणकोणते आहेत? सेगमेंट जॉईनिंग द 2 पॉईंट्स ऑन दी सर्कल. कॉर्ड म्हणजे काय की सर्कलवरचे 2 पॉईंट्स जॉईन करणारा जो काही सेगमेंट आहे त्याला आपण कॉर्ड असं म्हणतो. मग या ठिकाणी तुम्हाला कॉर्ड EC सांगता येईल, कॉर्ड AB सांगता येईल आणि डायमीटरसुद्धा कॉर्डच असतात. म्हणजेच कॉर्ड FC, कॉर्ड AB हे सुद्धा सांगता येतील. त्यानंतर डायमीटर्स तुम्हाला इथं लिहायचे आहेत. डायमीटर कोणाला म्हणायचं आहे? अ कॉर्ड विच इज पासिंग थ्रू दी सेंटर ऑफ दी सर्कल. जी कॉर्ड सर्कलच्या सेंटरमधून पास होते तिला आपण काय म्हणतो? डायमीटर असं म्हणतो. मग या ठिकाणी तुम्हाला 2 डायमीटर्स दिलेले आहेत, सेगमेंट CF आणि सेगमेंट AB. हे 2 नावं तुम्ही डायमीटरमध्ये भरणार आणि तो चार्ट कंप्लीट करणार. तुम्हाला या ठिकाणी जो काही ब्रिज कोर्स दिलेला आहे त्यामध्ये सुद्धा एक फिगर दिलेली बघा आणि त्या फिगरवरून तुम्ही केंद्रबिंदू म्हणजे सेंटर ऑफ दी सर्कल, त्यानंतर त्रिज्या म्हणजे रेडियसची नावं लिहायची, त्यानंतर व्यास दिलेला आहे म्हणजे डायमीटरची नावं लिहायची आणि जीवा दिलेल्या आहेत म्हणजेच कॉर्डची नावं लिहायची. आणि त्यानंतर तुम्हाला वर्तुळाचा परिघ. वर्तुळाचा परिघ म्हणजे काय? सर्कम्फरन्स ऑफ दी सर्कल. कोणाला म्हणायचं आहे? सर्कम्फरन्स ऑफ दी सर्कल. समजा एक वर्तुळ असेल किंवा एखादी बांगडी असेल, गोलाकार एखादी वस्तू असेल, त्याच्या एका टोकापासून पूर्ण गोलाकार फिरून दुसऱ्या त्या टोकापर्यंत पुन्हा आल्यानंतर जे काही मेजरमेंट तुम्हाला मिळेल हे तुम्ही एखाद्या थ्रेडने करू शकतात. ते मेजरमेंट म्हणजेच काय? सर्कम्फरन्स ऑफ दी सर्कल. तुम्हाला तिथे ॲक्टिव्हिटी दिली बघा, एक दोरा घ्या व एक टोक खिळ्याच्या साहाय्याने स्थिर करा. दुसऱ्या टोकाला पेन्सिल बांधून ते फिरवा आणि फिरण्याच्या वर्तुळाकार मार्ग उमटतो त्यालाच काय म्हणायचं आहे? वर्तुळाचा परिघ असं म्हणायचं आहे. तुम्ही कुठल्याही गोलाकार जी वस्तू असेल त्याचा परिघ किंवा एखादी बांगडी असेल त्याचा परिघ जो आहे म्हणजे सर्कम्फरन्स थ्रेडच्या साहाय्याने सहज हा मोजू शकतात. तुम्हाला त्या ठिकाणी पुढे द रिलेशन बिटवीन सर्कम्फरन्स टू डायमीटर. सर्कम्फरन्स आणि डायमीटर याचं गुणोत्तर शोधण्यासाठी ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. इथं बघा, घड्याळ दिलं आहे, बांगडी दिली, बैलगाडीचं चाक दिलेलं आहे आणि तुम्हाला परिघ दिलं आहे आणि व्यास दिलेला आहे. परिघाचं व्यासाशी असलेलं गुणोत्तर. परिघ म्हणजे सर्कम्फरन्स ऑफ दी सर्कल, व्यास म्हणजे डायमीटर ऑफ दी सर्कल. जे सर्कम्फरन्स टू डायमीटर रेशो तुम्हाला शोधायचा आहे. या ठिकाणी शोधून दाखवला आहे बघा 3.14. तसं इथं पुढे भागाकार करून तुम्ही ते कंप्लीट करायचं आहे. तसंच तुम्हाला या ठिकाणी पण एक ॲक्टिव्हिटी दिली बघा, घरामध्ये असलेले जे काही गोलाकार सर्क्युलर शेपचे ऑब्जेक्ट्स असतील, बँगल्स असतील, सर्क्युलर डिशर्स असतील, सॉसर्स असतील, लीड ऑफ दी जार, बाउल्स असतील घरामध्ये, कप असतील गोलाकार, जे असे कुठलेही तुम्ही वस्तू घ्या आणि त्या वस्तूंचा सर्कम्फरन्स मेजर करा, डायमीटर मेजर करा आणि सर्कम्फरन्स टू डायमीटर द रेशो ऑफ C/D हा शोधायचा आहे. दिस रेशो इज नियर अबाउट 3.14. हा जो रेशो आहे तुम्हाला तो 3.14च्या जवळपास मिळेल.
3.1 आणि मग त्यावर त्या ठिकाणी तुम्हाला 3, 4, 5, 6 अशा पद्धतीने नंबर्स मिळतील. दिस रेशो इज कॉन्स्टंट अँड इज डिनोटेड बाय लेटर पाय. हा जो रेशो आहे तो काय असतो, कॉन्स्टंट असतो आणि तो पाय या अक्षराने दाखवला जातो. हे तुम्हाला रिलेशन त्या ठिकाणी शोधायचं आहे. त्या ॲक्टिव्हिटीमध्ये वरती तुम्हाला तर दिलेलं आहे बघा, परिघाचे व्यासाशी असलेले गुणोत्तर कितीच्या जवळपास आहे तुम्ही हे मेजर करायचं वरती आणि मग ते लिहायचं आहे. त्याचप्रमाणे तुम्ही खाली ॲक्टिव्हिटी जी दिलेली आहे घरातल्या वेगवेगळ्या गोलाकार वस्तू घेऊन त्याचीसुद्धा मेजर करून C/D दॅट इज सर्कम्फरन्स टू डायमीटर रेशो शोधायचा आहे आणि तो तुम्हाला कसा मिळणार आहे, कॉन्स्टंट मिळणार आहे. अँड धिस कॉन्स्टंट इज डिनोटेड बाय पाय. जे काही कॉन्स्टंट आहे ते कॉन्स्टंट हे पायने त्या ठिकाणी दाखवलं जातं. पाय हे अक्षर काय आहे, कॉन्स्टंट आहे, सर्कम्फरन्स अपॉन डायमीटर, आणि त्याची जी व्हॅल्यू आहे ती आपण किती घेतो, 3.14 घेतो. त्याचप्रमाणे 22/7 अशी सुद्धा अंदाजे आपण त्याची व्हॅल्यू ही घेतो. परिघाचं व्यासाशी असलेलं गुणोत्तर हे स्थिर राहतं आणि ते पाय या अक्षराने दाखवलं जातं. अशा पद्धतीने 2 मुद्दे आपण या ठिकाणी शिकलो की वर्तुळाची व्याख्या की स्थिर बिंदूपासून समान अंतरावर असलेल्या बिंदूंचा संच म्हणजेच वर्तुळ. परिघाचे व्यासाशी असलेलं गुणोत्तर हे स्थिर असतं आणि ते पाय या अक्षराने दाखवतात. तुम्हाला सराव कोपऱ्यामध्ये एक उदाहरण सोडवण्यासाठी दिलेलं आहे बघा, एक सारणी पूर्ण करण्यासाठी दिलेली बघा, त्रिज्या, व्यास आणि परिघ. आता यामधलं रिलेशन जे आहे ते तुम्हाला माहितीच असेल. त्रिज्या आपण कुठल्या अक्षराने दाखवतो, R या अक्षराने दाखवतो. त्रिज्या R इज इक्वल टू, त्रिज्या R रेडियसने दाखवतो, R ने दाखवतो. व्यास जो आहे तो आपण D ने दाखवतो, स्मॉल D ने. त्यानंतर परिघ जो आहे तो आपण कशाने दाखवतो, C ने दाखवतो. परिघ जो आहे तो C ने दाखवतो. आणि यामध्ये जे काही रिलेशन आहे त्रिज्या, व्यास आणि परिघ म्हणजे रेडियस, डायमीटर आणि सर्कम्फरन्स, हे जे रिलेशन आहे ते रिलेशन आपण कशाने दाखवतो बघा, R इज इक्वल टू D/2 किंवा मग D इज इक्वल टू 2 टाइम्स R. जो फॉर्म्युला आहे, R रेडियस ही डायमीटरच्या निम्मे असते किंवा डायमीटर हा रेडियसच्या दुप्पट असतो. त्यानंतर दुसरा जो फॉर्म्युला आहे सर्कम्फरन्स Cसाठी, C इज इक्वल टू 2πr. सर्कम्फरन्स C इज इक्वल टू 2πr किंवा सर्कम्फरन्स C इज इक्वल टू πd. पाय जो आहे तो कॉन्स्टंट 22/7 आपण घेणार आहोत. D म्हणजे डायमीटर. C/D इज इक्वल टू पाय असं कॉन्स्टंट आपण शोधला तर सर्कम्फरन्स शोधायचं असेल तर पाय इंटू D हा फॉर्म्युला यूज करायचा आहे. हे जे काही 3-4 फॉर्म्युले आहेत ते यूज करून तुम्ही ही सारणी पूर्ण करायची आहे. एक उदाहरण दिलं आहे बघा, एका शाळेच्या बसच्या चाकाची त्रिज्या 0.7 मीटर आहे. मुलांच्या सहलीचे ठिकाण शाळेपासून 4.4 किलोमीटर आहे. तर ते अंतर पूर्ण करण्यासाठी चाकाचे किती फेरे होतील. चाकाची त्रिज्या आणि शाळेपासून सहलीचं जे ठिकाण आहे त्याचं अंतर दिलेलं आहे आणि मग बसचं जे काही चाकाची त्रिज्या आहे त्या चाकाच्या त्रिज्येवरून आणि अंतरावरून त्या बसला किती फेरे पूर्ण करावे लागतील ते अंतर कापण्यासाठी हे तुम्हाला विचारलेलं आहे. म्हणजेच एक फेरा पूर्ण केला म्हणजेच एक वेळा त्या ठिकाणी त्याचा पूर्ण फेरा होईल, म्हणजेच काय, सर्कम्फरन्स ऑफ दी सर्कल. ते काही गाडीचं जे चाक आहे, बसचं जे चाक आहे ते एक फेरा पूर्ण होण्यासाठी त्याला त्याच्या परिघा इतकं म्हणजे सर्कम्फरन्स इतकं डिस्टन्स तो कव्हर करेल. मग तुम्ही चाकाची त्रिज्या 0.7 मीटर आहे त्यावरून डायरेक्ट 2πr फॉर्म्युला यूज केला, चाकाचा परिघ 2πr तरीसुद्धा चालेल.
या ठिकाणी तुम्हाला व्यास काढायला सांगितलं आहे. व्यास काय मिळणार इथं 2 × 0.7 म्हणजेच 1.4 सेंटीमीटर. त्या ठिकाणी 7 दुने 14 1.4 सेंटीमीटर. सेंटीमीटर नव्हे मीटरमध्ये तुम्हाला दिलेलं आहे त्रिज्या, म्हणजेच 1.4 मीटर व्यास मिळणार. आणि पुन्हा या ठिकाणी चाकाचा परीघ पाय × d. त्यापेक्षा इथंच तुम्ही डायरेक्ट फॉर्म्युला यूज केला 2πr तरीसुद्धा चालणार आहे. 22/7 इज इक्वल टू इथं πd ऐवजी 2πr फॉर्म्युला यूज केला तरी चालेल. मग 22 × 2 × r जो आहे 0.7 आणि मग हा 7 आणि हा 0.7 कॅन्सल करायचा म्हणजे इथं मिळेल 0.1. 22 × 2 म्हणजेच मिळणार तुम्हाला 44. 44 × 0.1 म्हणजेच चाकाचा जो परीघ आहे तो मिळणार 4.4 मीटर. हे तुम्हाला जे दिलेलं आहे ते डिस्टन्स मीटरमध्ये दिलेलं आहे. आणि आता तुम्हाला त्या ठिकाणी जे काही हे डिस्टन्स दिलेलं आहे की सहलीच्या ठिकाणाचं ते किती दिलेलं आहे. सहलीचं ठिकाण 4.4 किलोमीटर आहे. मग ते किलोमीटरचं जे काही रूपांतर आहे ते तुम्हाला कशात करावं लागणार आहे, मीटरमध्ये करावं लागेल. 1 किलोमीटर इज इक्वल टू 1000 मीटर म्हणजे 1000ने त्याला गुणावं लागेल. म्हणजे तुम्हाला जे काही दिलेलं आहे 4.4 त्या 4.4ला तुम्ही 1000ने गुणणार म्हणजेच काय मिळणार 4.4 × 1000 म्हणजेच 4वर ते 10 जो आहे तो 10 पॉईंटसाठी कट होणार म्हणजे 44 × 100 म्हणजे 44वर 20 त्या ठिकाणी मिळतील. किंवा 4.4 × 1000 लिहिलं तरी खाली इथं तुम्हाला परीघ जो आहे तो 4.4 आहे म्हणजे 4.4 आणि हा 4.4 दोन्ही कॅन्सल होणार. 4.4 4.4 म्हणजे किती 1000 आन्सर आलं. मग या ठिकाणी तुम्हाला चाकाला किती फेरे करावे लागतील. 4.4 किलोमीटर डिस्टन्स कव्हर करण्यासाठी चाकाला 1000 फेरे हे करावे लागतील. अशा पद्धतीने उदाहरण पूर्ण करायचं आहे.